आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल झाली। कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी बदनामी केल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय। आमदार ज्ञानेश्वर कटके आणि त्यांच्या बंधूंची बदनामी केल्याचा आरोप आहे। 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा कटकेंचा इशारा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे। तर प्रवक्ते रविकांत वरपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांची सोशल मीडियामधून झालेल्या बदनामी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली। काल पुण्यातील दौंड कला केंद्रात एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केला असल्याची घटना घडली होती। त्यानंतर खातरजमा न करता विरोधकांकडून बदनामी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे। बदनामी करणाऱ्यांविरुद्ध 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं कटके यांनी म्हटलं आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय रोहित पवार यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, काय अधिकची माहिती? तर रोहित पवार यांच्या विरुद्ध तक्रार दाखल झालेली आहे। लोणी काळभोर, उरळी कांचन, त्याचबरोबर शिरूर आणि इतर पोलीस स्थानकामध्ये अशा 4 तक्रारी ज्या आहेत त्या रोहित पवार यांच्या विरोधात दाखल झालेल्या आहेत। आणि गुन्हा जो दाखल झालेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय, तो शिरूर पोलीस स्थानकामध्ये। खरं तर यामध्ये आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील एका कला केंद्रावरती फायरिंग झाली होती आणि या फायरिंगमध्ये सत्ताधारी आमदार जे आहेत त्यांचे दुसरे भाऊ होते, परंतु सोशल माध्यमावरती मात्र शिरूर हवेलीचे आमदार जे आहेत ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या भावाचं नाव वापरल्याप्रकरणी ही सगळी तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहिलं की लवांडे जे आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा ही तक्रार जी आहे ती विकास लवांडे यांच्या विरोधात दाखल झालेली आहे। त्याचबरोबर रविकांत वरपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे। खरं तर आपण पाहिलं की हे तिन्ही जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या संबंधित हे सगळे पदाधिकारी आहेत। आणि आपण पाहिलं की ज्ञानेश्वर माऊली कटके यांचे भाऊ अनंता कटके यांचं थेट सोशल माध्यमावरती नाव वापरून त्यांनीच फायरिंग केली असा जो आहे तो सोशल माध्यमावरती प्रचार केल्या प्रकरणात हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। चंद्रशेखर, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।